एकादशीला म्हणजे बहुतेक महिन्यात एकदा दोनदा तरी त्या विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातच असतात. अहो ह्यांची अशी मला कुणाचं कौतुक करायचं नाही, पण आभाळा एवढी माया आहे त्यांच्याकडे. एक फोन केला आम्ही कुणीतरी लगेच धावत येतात. काही या ठिकाणी भजन आहे मी हजर राहते, कधीही नाही म्हणत नाही. ताईंनी आतापर्यंत किती मंडळांचं रजिस्ट्रेशन करून दिलंय ती संख्या सांगा. सांगतो ना, 70 ते 80 मंडळांचं रजिस्ट्रेशन, 70 ते 80 मंडळांचं रजिस्ट्रेशन करून दिलंय आणि प्रत्येक मंडळामध्ये जवळजवळ 15 ते 16-17 महिला प्रत्येक मंडळामध्ये अशा 70 ते 80 मंडळांचं रजिस्ट्रेशन आणि प्रत्येक महिलेला एक बॅच, तिचं व्यवस्थित नाव लिहिणं, तिचं आधार कार्ड, तिचं पॅन कार्ड, सगळी माहिती व्यवस्थित ऑनलाईन भरणं हे सोपं काम नाहीये. म्हणजे एक टोटल महिला किती झाल्या, त्यांचं रात्रंदिवस त्या काम करतात फक्त सेवा म्हणून. त्यांना त्यात काही नाही मानधन, पण सेवा म्हणून करतायत. आणि आपल्या सहकार्यामुळे त्यांचा कार्यक्रम असंच वाढत जाणार आहे. आणि आपले कलागुणांना वाव द्यावा प्रत्येक महिलांनी. त्यांनी म्हणजे इतक्या महिला चॉईस केल्यात की म्हणजे फार खूप म्हणजे अंगावर काटा आला की त्या जी बाळाला आंघोळ घालायला जातात. म्हणजे इतकं बारीक सामाजिक लक्ष देणं हे पण फार महत्वाचं आहे. त्या मावशी रिक्षा चालवतात. अहो हे असं सोपं नाही ह्या गोष्टी. प्रत्येक व्यक्ती आपल्यामध्येच गुंतून आहे सध्या. आपला स्वतःचा विचार करतो, पण समाजामध्ये राहून महिलांमध्ये राहून एवढ्या बारीक सारीक गोष्टीचा विचार करून तुम्ही हा छान कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्व महिलांचे मी आभार मानते. धन्यवाद. आणि असंच आपलं सहकार्य सर्वांना राहू द्या. थँक्यू. आज महिला दिनानिमित्त आज सुरेखाताईंनी आणि त्यांच्या सहकार्य भगिनींनी जो कार्यक्रम ठेवला आहे तो एकदम उत्कृष्ट पद्धतीने ठेवलेला आहे. आणि त्यांना सहकार्य असंच महिलांचं लाभो आणि त्यांचा छोट्या रोपट्याचं वटवृक्ष व्हावा हीच माझ्याकडून सदिच्छा आहे त्यांना. आणि त्यांचे असेच खूप अनेक वर्धापन दिन हो, त्यांची उत्तम उत्तम प्रगती हो त्यांच्या कार्याची, आणि आपल्या सर्वांच्या साथीनं त्यांना हो एवढी माझी विनंती आहे. तर स्त्रीचं जीवन हे कसं आहे हे फक्त आपण आपल्याला उमजलं तर उमजून घ्या. एका छोट्या गीतातून मी सांगते, मला बाकीचं भाषण वगैरे येत नाहीये. दिवस तुझे हे फुलायचे, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचूनी झुलायचे. दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचूनी झुलायचे. स्वप्नात गुंगात जाणे, वाटेत भेटते गाणे, गाण्यात हृदय झुरायचे, झोपाळ्या वाचूनी झुलायचे. दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचूनी झुलायचे. दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचूनी झुलायचे, झोपाळ्या वाचूनी झुलायचे, झोपाळ्या वाचूनी झुलायचे. असंच आपल्याला झुलत राहायचं आहे. या गाण्याप्रमाणे आपली स्वप्न फुलवत राहायची आणि आपण त्यावर झुलत राहायचं आहे प्रत्येक स्त्रीने. धन्यवाद. खूप छान ताई, सगळे छान झुलणार आहेत आता.